मंत्री उदय सामंत यांची शिष्टाई फळाला, बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढू, बच्चू कडूंचा इशारा। पालखी प्रस्थानपूर्वी वारकरी दिंड्यांना मिळणार 20,000 रुपये अनुदान। अनुदानाला प्रशासकीय मंजुरी, येत्या आठवड्यात अनुदान वितरित होणार। परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार। आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। शेतकरी कर्जमाफीसाठी नवी समिती स्थापन करणार, विविध योजनांतून शेतकऱ्यांना 45,000 कोटी रुपयांची मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन, गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना, तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। सोन्याच्या दरात 8 दिवसात 4,000ची वाढ, जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम। दक्षिण आफ्रिकेनं रचला इतिहास, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर कोरलं नाव, 27 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय। फिल्डिंगबाबत आयसीसीचा मोठा निर्णय, बाउंड्रीजवळ घेतले जाणारे बनी हॉप कॅच आता ठरणार अवैध। गोवंडी शिवाजीनगर येथे भरधाव डंपरने 4 जणांना चिरडलं, अपघातात 4घांचाही मृत्यू, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।